श्री गुरुदेव दत्त सहप्रायोजक हेड्रोजा बाम मोकळा श्वास घ्या जपा आरोग्याला आणि सहप्रायोजक सुदर्शन सौर समझदारी की सोच। श्री स्वामी समर्थ। मी विकास दामोदर दोडके, उपाध्यक्ष श्री राजेराय मठ अक्कलकोट। श्री स्वामी समर्थांना भक्त लोक प्रश्न विचारायचे की महाराज तुम्ही कोण आहात, तर त्यावेळेस महाराज उत्तर द्यायचे मी मूळ पुरुष आहे। हा मूळ पुरुष चैत्र शुद्ध द्वितीया इसवी सन 418 साली ह्या धरतीमातेला आशीर्वाद देण्यासाठी धरतीनंदन म्हणून हिमालयात प्रगट झाले होते। त्यानंतर महाराज चैत्र शुद्ध द्वितीया इसवी सन 1149 साली पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस अंतरावर छेलीखेडे गावात विजयसिंहबरोबर गोट्या खेळत असताना प्रगट झाले। महाराज तिसऱ्यांदा चैत्र शुद्ध द्वितीया इसवी सन 1573ला वामन पंडितांना आशीर्वाद देण्यासाठी प्रगट झाले होते। त्यानंतर महाराज अक्कलकोटला आले अश्विन शुद्ध पंचमी म्हणजे ललिता पंचमी 1856 साली। ह्या दरम्यान त्यांचा असेतू हिमाचल म्हणजे हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत त्यांचा प्रवास झाला आहे। ह्या प्रवासाचं शेवटचे जे ठिकाण आहे ते प्रज्ञापुरी अक्कलकोट आहे। ते अक्कलकोटला अश्विन शुद्ध पंचमी म्हणजे ललिता पंचमी 1856ला आले आणि त्यांची महासमाधी चैत्रवद्य त्रयोदशी 1878ला झाली। ह्या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या असंख्य लीला झाल्यात, असंख्य चमत्कार झालेत, असंख्य भक्तांना व्याधीमुक्त केलं आहे, असंख्य भक्तांना संकटमुक्त केलं आहे, असंख्य भक्तांना मार्गदर्शन केल्याचा उल्लेख पोथीमध्ये आहे। त्यातलीच एक प्रमुख लीला म्हणजे शंकरराव राजेरायांच्या बाबतीत घडलेली राजे राय रायन ही एक मानाची पदवी आहे जी निजाम सरकारने शंकरराव राजेरायांना बहाल केलेली आहे। शंकरराव राजेराय हैदराबाद संस्थानचे जहागीरदार होते। त्या काळात त्यांना 6 लाख सुवर्णमुद्राची जहागिरी होती। त्यांना अनेक कुष्ठव्याधी रोग जडल्या होत्या, त्यांना ब्रह्मसंबंध झाला होता, क्षयरोग देखील झाला होता। त्या व्याधी कुठल्याही औषधानं कमी होत नव्हत्या। वैद्य हकीम थकले, तीर्थयात्रा संपल्या, शेवटचा उपाय म्हणून ते काशीला आले। काशी विश्वनाथाची सेवा करत असताना तिथं बरंच मोठं कार्य केल्याचा उल्लेख पोथीमध्ये आहे। तिथं त्यांनी धर्मसंकीर्तनं चालू केली, पारायणं चालू केली, अन्नसंतर्पण देखील चालू केल्याचा उल्लेख पोथीमध्ये आहे। असं करत असताना एक दिवस ते काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी गर्भगृहात गेल्याचा उल्लेख आहे। गर्भगृहात गेल्यानंतर असंख्य भक्तांची गर्दी होती, रांग लागली होती दर्शनाची। हे देखील दर्शन रांगेमध्ये उभारले आणि ज्यावेळेस त्यांचा दर्शनाचा योग आला, नंबर आला, त्यावेळेस एक दिव्य चमत्कार झाला। डोकं टेकवलं त्यांनी काशी विश्वनाथाच्या शिवलिंगावर। डोकं टेकवता क्षणी काशी विश्वनाथाचं शिवलिंग गुप्त झालेलं दिसू लागलं आणि तिथं महाराजच उभे राहिलेले दिसू लागले। तिथल्या पंड्यांनी, पुजाऱ्यांनी आणि तिथल्या उपस्थित भक्तांनी सांगितले की बा तुम्हाला इथं राहायची अनुमती नाही आहे, तुम्ही तुमच्या महाराजांच्या दर्शनाला अक्कलकोटला जा असं त्यांना सांगण्यात आलं। तरी देखील ते अक्कलकोटला आलेच नाहीत, फिरतच राहिले। शरीर कृश होत चाललं होतं, मरणासन्न स्थिती प्राप्त होत चालली होती, दिवसेंदिवस व्याधी बळावत चालली होती, औषधाची मात्रा काय चालेनाशी झाली होती। आता काय करावं ह्या विवंचनेत असताना त्यांच्या डोक्यात एक विचार आला की आपण गाणगापूरला जावावं आणि तिथंच देह विसर्जन करावं असं त्यांच्या मनात आलं। म्हणून ते मजल दर मजल करत आपल्या परिवाराला घेऊन ते गाणगापूरला आले। गाणगापूरला आल्यानंतर त्यांनी माधुकरी मागायला सुरुवात केली, गुरुचरित्राची पारायणं सुरू केली, अन्नसंतर्पण चालू केलं, धर्मसंकीर्तन चालू केल्याचा उल्लेख पोथीमध्ये आहे। असं करत असताना 3 महिन्याचा त्यांचा कालावधी तिथं लोटलेला आहे। 3 महिन्यानंतर महाराजांनी त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की मी अक्कलकोटला आहे, तू ये अक्कलकोटला असं सांगण्यात आलं। तरी देखील ते अक्कलकोटला आलेच नाहीत, तिथंच राहिले। शरीर कृश होत चाललं होतं, मरणासन्न स्थिती प्राप्त होत चालली होती, दिवसेंदिवस व्याधी बळावत चालली होती, औषधाची मात्रा काय चालेनाशी झाली होती। आता काय करावं ह्या विवंचनेत विचार करत बसले असताना परत महाराजांनी दुसऱ्या दिवशी स्वप्नात येऊन सांगितलं बाबा तू अक्कलकोटला येणार आहेस का तुझा बार उडू म्हणून सांगितलं। शेवटचं वाक्य बोललं महाराजांनी। त्यावेळेस ते कसेबसे अक्कलकोटला यायला तयार झाले। अक्कलकोटला आल्यानंतर महाराज त्यावेळेस वटवृक्षाखाली बसले होते। शंकरराव राजेरायांना बघून महाराजांनी एक लीला केली, चमत्कार केला। ते झटकन उठले आणि शेखनूर दर्ग्याकडे चालू लागले। त्यांच्या पाठीमागे शंकरराव राजेरायांचा परिवार, महाराजांचा शिष्य परिवार, बाळप्पा, चोळप्पा, सुंदराबाई, भुजंगा, इतर सेवेकरी देखील त्यांच्या पाठीमागे चालू लागले। शेखनूर दर्ग्यावर एक नवीन कबर खणली होती। शंकरराव राजेरायांना बघून महाराजांनी आपल्या अंगावरचं उपरण, शाल, छाटी वगैरे त्यात टाकलं
आणि शंकरराव राजेरायांना बघून महाराज त्या नवीन कबरीमध्ये झोपले आणि शंकरराव राजेरायांना सांगितलं की बा तुझा मृत्यू समीप होता, तो आम्ही टाळलेला आहे, तुझं गंडांतर आम्ही टाळलेलं आहे. महाराज बोलतील ते औषध होतं, निमित्त मात्र शब्द होते. हा श्रीमंत माणूस आहे, ह्याच्याकडनं पैसे घ्या, ह्या हेतून तुमची व्याधी बरी झाल्यानंतर 2000 सुवर्णमुद्रा द्या असं सुंदराबाईनं सांगितलं. 2000च का मी 10,000 सुवर्णमुद्रा देतो म्हणून सांगितलं आणि संकल्प सोडला. महाराज बोलले 9 मिरे लिंबाच्या रसात वाटून लाव, 10 दिवसात तुझ्या प्रकृतीला आराम पडेल म्हणून सांगितलं. 10 दिवसात तुझ्या प्रकृतीला आराम पडेल म्हणून सांगितलं. महाराज बोलतील ते औषध होतं, निमित्त मात्र शब्द होते आणि 10 दिवसांत त्यांच्या प्रकृतीला आराम पडला. 10,000 सुवर्णमुद्रा घेऊन आले. 10,000 सुवर्णमुद्राचं काय करायचं? गावच्या बाहेर रामाच्या मंदिरचा एक उल्लेख केला, मारुतीचा एक उल्लेख केला, तिथं चुनेगच्ची मठ बांध म्हणून सांगितलं महाराजांनी. लोकांनी त्या काळात विरोध केला, गावच्या बाहेर आहे मठ, तिथेच बांध, हे माझं विश्रांती स्थान राहणार म्हणून सांगितलं. महाराजांनी आपल्या पायाचे ठसे तयार केला, छापा तयार केला, माप तयार केलं. त्या मापावरनं ह्या आतल्या मंदिरातल्या पादुका तयार करून घेतल्या. ह्या पादुकावर महाराजांचे सगळे शुभचिन्ह आहेत. शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पद्म आहे, त्रिशूल आहे, डमरू आहे, कमंडलू आहे, गोटी आहे, झोळी आहे, बेलाचं पान आहे, बेलाचं पात्र आहे. समोरच्या बाजूला श्री स्वामी समर्थ लिहिलेले अध्याक्षर आहेत. समोरच्या बाजूला चंद्र आहे, पाठीमागच्या बाजूला सूर्य आहे, पाठीमागच्या बाजूला बेलाचं पान आहे आणि शके 1800 माघ वद्य प्रतिपदा 1877 असं कोरलेलं आहे. ह्या पादुका ज्यावेळेस महाराज बसवत होते, ठेवत होते, फाउंडेशन करत होते, ठेवता क्षणी एक दिव्य चमत्कार झाला. ठेवता क्षणी एक दिव्य प्रकाश जो सूर्यापेक्षाही तेजस्वी होता, त्या दिव्य प्रकाशाकडे बघून महाराज काय म्हणले, ह्या माझ्या चैतन्य पादुका आहेत म्हणून सांगितले. ह्या पादुकावर जर कोणी डोकं टेकवलं तर त्यांची मी मनोकामना पूर्ण करेन. ह्या पादुकाचं जर कोणी तीर्थप्राशन करत असतील तर त्यांची मी व्याधी दूर करेन. ह्या पादुकावर जर कोणी जल अर्पण करत असतील तर त्यांचं मी संकट दूर करेन. ह्या पादुकावर जर कोणी बेलपान फूल जर कोण वाहत असेल तर त्यांचं मी काशी विश्वनाथाला वाहिल्याचं त्यांना पुण्य प्राप्त करून देईन. ह्या पादुकावर जर परत एकदा पाणी जल व अर्पण केलं तर मी काशी विश्वनाथाला अर्पण केल्याचं पुण्य प्राप्त करून देईन. असं महाराजांनी एक 4-5 गोष्टी त्या दिवशी पादुका स्थापनेच्या दिवशी सांगितलेल्या आहेत. त्यावेळेस असंख्य भक्तांचा समुदाय इथं उपस्थित होता. भक्तांच्या समोर हे संबोधित केलं महाराजांनी. ह्या पादुकाची स्थापना माघ वद्य प्रतिपदा 1877ला झाली आणि महाराजांची महासमाधी चैत्र वद्य त्रयोदशी 1878ला झाली. महाराजांची महासमाधी बरोबर ह्या पादुका स्थापनेनंतर 14व्या महिन्यात झाली. महाराज बोलून गेले होते, हे माझं विश्रांती स्थान राहणार म्हणून सांगितलं. तर तसं कसं प्रत्यय आला तर 1878 ते 1953 पर्यंत मठ असाच दुर्लक्षित होता. काळाच्या ओघात सगळं पडून गेलं होतं. यवना महाराजांच्या महासमाधीला 75 वर्ष लोटले होते. 1953ला माघ वद्य प्रतिपदेच्या दिवशी एक बालसाधू गाणगापूर मार्गे विश्वभ्रमण करत करत अक्कलकोटला आल्याचा उल्लेख आहे. त्यांची वेशभूषा ही साईबाबासारखीच होती. साईबाबांच्या लीला चमत्कार कसे झाले तशाच प्रकारच्या लीला चमत्कार त्यांच्या इथं झाले. त्यांनी इथं अक्कलकोटच्या भक्तांनी, त्यांच्या वयाच्या भक्तांनी त्यांना इथं आणलं. इथं आणल्यानंतर मठाची एवढी दुरावस्था झाली होती, फक्त पादुका तेवढ्या शाबूत होत्या. ती समोरची भिंत त्यांच्या उंचीप्रमाणे बनवलं तो महादरवाजा तेवढाच शाबूत होता. बाकी सगळं काळाच्या ओघात पडून गेलं होतं. त्या बालसाधूने इथं आल्यानंतर मठात एवढे झाडं झुडपं वाढले होती, जंगल वाढलं होतं, पादुकावर जळमट बसली होती. ते हळूहळू त्यांनी साफ करायला सुरुवात केली, स्वच्छता करायला सुरुवात केली. हळूहळू मठाचं कायापालट करण्यास सुरुवात केली. मठाचं कायापालट करत असताना त्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याने मठाचा जीर्णोद्धार देखील केला. ह्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराजांचं जे राहिलेलं कार्य आहे ते त्यांनी करायला सुरुवात केली. महाराजांच्या ह्या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या असंख्य लीला, असंख्य चमत्कार झालेत. त्यातल्या अधोरेखित करण्यासारख्या 2 घटना महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली घटना म्हणजे महाराजांनी काय केलं, जुन्या चालीरीती, रूढी परंपरा, प्रचलित कर्मकांड, सोहळं ओळं, जातपात, उच्च नीच हा भेदभाव महाराजांच्या ठिकाणी नव्हता. तेच कार्य सद्गुरू बेलानाथ महाराजांनी त्यांच्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेलं आहे. त्यांचं दुसरं महत्त्वाचं जे कार्य आहे ते फार अधोरेखित करण्यासारखं आहे. महाराज चैत्र वद्य त्रयोदशी 1878ला समाधीस्थ झाले होते. दुपारची 4ची वेळ होती. 30 एप्रिल होता, 1878 होता, मंगळवार होता. महाराजांनी डोळे मिटले होते. डोळे मिटल्यानंतर असंख्य भक्तांची उपस्थिती होती. असंख्य भक्त रडारड करत होते, आक्रोश करत होते. महाराज आता आमचं पुढचं कसं व्हायचं. त्यावेळेस महाराजांनी 1 मिनिटासाठी डोळे उघडले. डोळे उघडल्यानंतरनं त्यांच्या तोंडातून आलेलं अखेरचं वाक्य म्हणजे अनन्या चिंतयंतोमा ये जना परिपासते तेषा नित्याभियुक्ताना योगक्षम महामेम असं त्याने वाक्य बोललं.
आणि ह्या वाक्याचा अर्थ त्यांनी सांगितला की मला जर तुम्ही अनन्य भावानं शरणाला, माझी जरी तुम्ही नित्य उपासना केला, माझं जर मनन चिंतन केला, तर मी तुमचा योगक्षेम व्हाईन म्हणून महाराजांनी उपस्थित भक्तांना सांगितलेलं आहे. आणि त्यांनी नामस्मरणाचा महिमा सांगितला, नामसाधना सांगितली, नामस्मरणाने काय काय होतं ते पण देखील सांगितलं. तेच कार्य सद्गुरू बेलानाथ महाराजांनी त्यांच्या 50 वर्षाच्या हयातीमध्ये नामस्मरणाचा महिमा सांगितला. नामस्मरण करत असताना तुमच्या 42 पिढ्यांचा कुळाचा उद्धार होतो. नामस्मरण केला तर तुमचा पितृदोष, शारीरिक दोष, मानसिक दोष, ग्रहपीडा सगळे दोष निवारण होतात असं त्यांनी सांगितलं. आणि ते 2003ला समाधीस्थ झाले. समाधी व्हायच्या अगोदर चंपाषष्ठी 1996ला या श्री स्वामी समर्थांच्या पंचधातूची मूर्तीची त्यांनी स्थापना केली. चंपाषष्ठी 1996ला ही मूर्तीची स्थापना झाली आणि 1997ला ह्या आमच्या ट्रस्टची स्थापना झाली. त्यानंतर ते 2003ला समाधीस्थ झाले. समाधी व्हायच्या अगोदर इथे AC नॉन AC दोन्ही प्रकारच्या रूम केले. तुम्हाला सकाळी इथं 6 वाजता चहा मिळतो, 8:30 वाजता चहाने अल्पपार प्रसाद म्हणून दिला जातो, दुपारी 12 वाजता भोजन महाप्रसाद असते आणि संध्याकाळी 7 वाजता भोजन महाप्रसाद असतंय. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे 25 विद्यार्थी आपण दत्तक घेतलेले आहेत. त्यांना आपण बस 25 विद्यार्थी आपण दत्तक घेतलेले आहेत. त्यांना आपण कॉलेज फी, परीक्षा फी, युनिफॉर्म आणि त्यांना राहायची जेवणाची सगळी सोय केलेली आहे. त्यांना कॉम्प्युटरचं साहित्य दिलं आहे, कॉम्प्युटर दिलं आहे, खेळाचं साहित्य दिलं आहे, लॅपटॉप हे टेबल टेनिस देखील दिलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मोफत इथं पुरवल्या जातात. पलीकडच्या बाजूला इथं मलगोंडा हॉस्पिटल आहे, ते कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. त्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये येणारे पेशंट आणि त्यांचे नातेवाईकांना आपण पोषक आहाराचे डबे देतो. आमच्या मठाच्या बॅकसाईडला सरकारी ग्रामीण रुग्णालय आहे, त्या रुग्णालयात येणारे पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील आपण पोषक आहाराचे डबे देतो. यासाठी आपण भक्तांना एक आवाहन करतो की बाबा ह्या गोष्टीसाठी एका दिवसाच्या अन्नदान सेवेसाठी आम्हाला 2,000 रुपये द्या आणि 2,000 रुपयाच्या माध्यमातून हे 4-5 सेवा तुमच्या हातून केल्या जातात. त्याचा तुम्हाला संकल्प सोडला जातो. 40,000 रुपये जर दिला तर कायमस्वरूपी पिढ्यानपिढ्या चिरंतन अन्नदान सेवा त्या व्याजातून चालू राहते. आणि 40,000 नाही जमले, 2,000 देखील नाही जमले, इथं पाठीमागच्या बाजूला QR कोड ठेवलेला आहे. ते QR कोड स्कॅन करायचा आहे आणि दरमहा आपल्या पगारातून 100 रुपये टाकायचे आहेत. 100 रुपये टाकले तर कमीत कमी 2 भक्त भोजन महाप्रसाद घेतील, त्याचं तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. आपल्याला ते देखील शक्य नाही जर झालं तर आपण 50-60 रुपयाची एखादी वस्तू गहू, तांदूळ, तूर डाळ, तेल, तूप, साखर, चहा पावडर, रवा, पोहे, साबुदाणा इत्यादी वस्तू देखील आणून देऊ शकता. ते देखील आपल्याला शक्य नाही जर झालं तर आपण इथं सेवा देऊ शकता, स्वच्छता करू शकता, साफसफाई करू शकता, स्वयंपाकाला मदत करू शकता किंवा भक्तांना जेवण पुरवठा करू शकता. हे देखील तितक्याच महत्त्वाच्या सेवा आहेत. आता अभिषेक सेवेमध्ये आपण सकाळी काय करतो, महाराजांना सकाळी बरोबर 6 वाजता मंगलस्नान घालतो. त्या मंगलस्नानासाठी जे उपस्थित भक्त असतात त्यांच्याकडनं हे स्नान केलं जातं. महाराजांना त्यांच्या आवडतं अत्तर लावलं जातं आहे भक्तांच्या हातून. अत्तर लावल्यानंतर महाराजांना गरम पाणी घातलं जातं आहे. गरम पाणी घातल्यानंतर महाराजांना उठणं लावलं जातं आहे. उठणं लावल्यानंतर महाराजांच्या चरणावर दूध अर्पण केलं जातं. दूध अर्पण केल्यानंतरनं महाराजांच्या डोक्यावर परत गरम पाण्याने स्वच्छ पुसून घेतलं असतं, धुवून घेतलं जातं आहे. त्यानंतर स्वच्छ पुसून घेतलं जातं आहे. पुसल्यानंतरनं आपण महाराजांचं जे आवडतं आहे हिना अत्तर आणि कस्तुरी त्यांच्या अंगाला लावले जाते. मग पोशाख चढवलं जातं आहे. त्यानंतर पादुकाच्या ज्या 4-5 सेवा आहेत, पादुकावर डोकं टेकवणं, पादुकाचं तीर्थप्राशन करणं, पादुकावर जल अर्पण करणं, पादुकावर परत एकदा जल अर्पण करणं आणि पादुकावर बेलपान फुल वाहणं, ही अभिषेक सेवेसाठी आपण प्रत्येकाला इथं संधी देतो. त्या संधीसाठी आपण प्रत्येकाला एक आव्हान करतो की बाबा 200 रुपयाची तुम्ही रीतसर पावती करा आणि अभिषेकासाठी उभा राहा इथं, म्हणून अभिषेकासाठी सहभागी व्हा असं आम्ही त्यांना आव्हान करतो. हे अभिषेक सेवेमध्ये तुमच्या हातून सगळी सेवा तुम्हाला दिली जाते. पादुकांना स्पर्श केला जातो, महाराजांच्या मूर्तीला स्पर्श केला जातो. तुमच्या हातून सगळ्या सेवा इथं स्पर्श दर्शनानं केल्या जातात. जल अर्पण करणे, अत्तर लावणे, तुम्हाला जलाची एक तीर्थाची एक नवीन बाटली दिली जाते. ह्या तीर्थाचा महिमा म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे. ह्या पादुकाची स्थापना महाराजांनी आपल्या व्याधी म्हणजे शंकरराव राजेरायांच्या व्याधी निरसनातच केले असल्यानं इथल्या पादुकाचं जे तीर्थ घेऊन जातात त्यांच्या असंख्य व्याधी किंवा दुर्धर व्याधी देखील बऱ्या झालेल्या आहेत. परवाच एक उदाहरण म्हणजे एक 87 वर्षाच्या आजी आहेत सोलापूरच्या, त्यांना सकाळी सिव्हिअर हार्ट अटॅक आला होता. त्यांची वाचा गेली होती, शरीराची हालचाल मंदावली होती. त्यांनी खुणेनं सांगितलं की मला दवाखान्यात घेऊन जाऊ नका, गोळ्या औषध देऊ नका,
औषधोपचार करू नका, मला फक्त राजेराय मठातील पादुकाचेच तीर्थ द्या म्हणून सांगितलं. तर त्या माऊलींना तिथल्या त्यांच्या नातेवाईकांना तीर्थ पाजलं. अर्ध्या तासानंतर त्यांच्या हालचाली चालू झाल्या आणि त्यांची गेलेली वाचा देखील परत आली. गेल्या महिन्यात आपल्याकडं डॉक्टर म्हणून आले होते, त्यांचं नाव मी सांगत नाही, तर त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्या कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतरनं त्यांनी इथलं तीर्थ चालू केलं. 15 दिवसात त्यांची झालेली गाठ जी आहे ती विरघळून गेली आणि त्यांचा बायोप्सीचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला, त्यांचे ब्लड रिपोर्ट नेगेटिव्ह आले. असं बरेच सांगता येण्यासारखे चमत्कार आहेत. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.